नमस्कार, मी तनुजा. स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे 29 एप्रिल. आज आहे आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी. आज आमच्या लग्नाला 15 वर्ष पूर्ण झाले. तर 2009मध्ये आमचं लग्न झालं होतं 29 एप्रिलला. तर आज 15 वर्ष पूर्ण झाले आमच्या लग्नाला. तर हॅप्पी ॲनिव्हर्सरी. चला, आज ह्यांना काही टाईम नाही आहे, खूप काम आहेत. काही कुठं काही बाहेर जाणार नाही, घरच्या घरीच बघू काहीतरी. आणि जयचा तन्मयचा आज रिपोर्ट डे पण आहे. तर मला तिकडं जायचं आहे आणि ह्यांना आज कुठं नाही, आम्हाला न्यायला काही वेळच नाही आहे. तर चला चला तर बोलू आम्ही आता स्कूलमध्ये. इकडं तन्मय इथे येतोय. चला तिथून बघू. तिकडं आपला तुळशी आज पाणी घातलंच नाही. बाय यश. बाय कर ना. दिसते का? शाळेत गेलो, शाळेतून रिपोर्ट घेतला आणि मुलांना काय आवडत नाही तिथे व्हिडिओ ही काढलेला. नंतर आम्ही तुळशीबागेत आलो होतो, कारण मुलांना पण खूप दिवस झाला असं कुठं काय घेऊन गेले नव्हते, कुठंच नव्हतं. पहिलं आम्ही सगळेजण एकत्र जायचो, गाडीवर बसताही यायचं त्यामुळं. पण आता जयची उंची वाढले, मोठा झाला, त्यामुळं कुठं जायलाही जमतच नाही. तुळशीबागेत कावेरी आईस्क्रीम आहे, मोठं शॉप. तर तिथं आईस्क्रीम खाण्यासाठी आलो होतो. मस्तानी ऑर्डर केली होती. मला फोन आला होता, तोपर्यंत मुलांनी थोडी थोडी खाऊन घेतली. आणि नंतर मग मी व्हिडिओ काढते आता, थोडासा व्हिडिओ काढावा म्हणून. तर त्यांनी चॉकलेट फ्लेवरची घेतली होती मस्तानी आणि मी बटरस्कॉच फ्लेवरची घेतली होती. नंतर मी आले इथं तुळशीबागेत खरेदी करण्यासाठी. तर किरणनी सांगितलेलं मला 2 गाऊन घेऊन या, मग तिच्यासाठी 2 गाऊन घेते. तर इथं मला छान वाटले गाऊन, कलर ही आणि रेट पण आहे आणि कापड ही पण खूप छान आहे गाऊनचं. तर 2 गाऊन घेतले मी तिच्यासाठी, तिने सांगितलं होतं त्यामुळं. गाऊनचं कापड पण खूप छान आहे, खूप छान कापड असल्यामुळं मला आवडले ते गाऊन. आणि 300 रुपयाला एक, तर 600 रुपयाला 2 गाऊन घेतले मी तिथून. जास्त काही दुसरी खरेदी करायची नव्हती. जयला एक छोटी पॅन्ट घ्यायची होती, हा बरमुडा, आणि तन्मयला एक नाईट पॅन्ट. तर दोघांना 2 पॅन्टी घेतल्या इथं मी. तर त्यांना उन्हाळ्यामध्ये घालण्यासाठी सॉफ्ट अशा नाईट पॅन्टी घ्यायच्या होत्या, तर ते पण घेतल्या दोघाला 2. आणि आज आमची ॲनिव्हर्सरी आहे, तर त्यासाठी म्हटलं मिस्टरांना काहीतरी घ्यावं, टी शर्ट वगैरे काहीतरी, म्हणून आले होते. तर घेते मी इथं. आणि हा आहे तो मंडईमधला रोड आहे, मंडई आहे इथं. आणि मी मूळचंदमध्येच मिस्टरांसाठी एक टी शर्ट घेते. सोमवार असल्यामुळं एवढी काय गर्दी नव्हती तुळशीबागेमध्ये. तर हा आहे तुळशीबागेतला गणपती. इथं ना मुलांसाठी बिझनेस घ्यायचा होता, तो त्यांनाच माहिती असतं ते कसं खेळायचं काय असं. तर तो बिझनेस घ्यायचा होता आणि तो घेण्यासाठी ह्या शॉपमध्ये आलो आहे. आणि त्यांना आवडलं ते घेतलं पण त्यांनी. बघ बरं इकडं पाहिजे घ्यायचं आहे. तुझं काय म्हणणार आहे? हां, आता आम्ही आलो होतो दगडूशेठ मंदिरामध्ये. तर मंदिरामध्ये आतमध्ये तर गेलो नाही, फक्त बाहेरूनच दर्शन घेतलं. असं होत नाही की बाहेरूनच दर्शन घ्यायचं, कधीच बाहेरून घेत नाही दर्शन, आतूनच घेतो दर्शन. पण आज प्रॉब्लेम असल्यामुळं आत काय गेलो नाही, बाहेरूनच दर्शन घेतलं. किती जरी गर्दी असली, काही जरी असलं तरी आम्ही आतूनच दर्शन घेतो. पण आज दर्शन म्हणजे प्रॉब्लेम असल्यामुळं काय आत जाता आलं नाही, मग तरी पण घेतलं दर्शन बाहेरूनच. माझी आणि मिस्टरांची खूप श्रद्धा आहे दगडूशेठ गणपतीवरती आणि खूप वेळा आम्हाला अनुभव पण आला आहे दगडूशेठ गणपतीचा.
हा हे एरिया बाहेरचा तर मंदिराच्या साईडून आहे आणि इथून आतमध्ये जातात मंदिरामध्ये. तर झाले आमचं दर्शन हे आणि आता आम्ही आलो इकडं पाठीमागच्या साईडला. इथं आहे स्वामी समर्थांचं मंदिर. तर बाहेरूनच स्वामी समर्थांचं पण आशीर्वाद घेतला, दर्शन घेतलं. तुळशीबागेत खरेदी झाली होती, दगडूशेठचं दर्शन झालं, स्वामी समर्थांचं दर्शन झालं आणि आम्ही आता आलोय आता घरी. कुणाला घेऊन चालला? दाखव काय त्यात, काय आहे, काय आहे? कुणाची? दाखव. नंतर मला 3 साड्या पिको फॉल करायच्या होत्या, 2-3 ब्लाऊज शिवायचे होते. तर आधी पहिल्यांदा 3 साड्यांना पिको फॉल करणार आहे, नंतर मग ब्लाऊज शिवणार आहे. हे 3 साड्या आणि 3 ब्लाऊज आहेत, तर ते शिवायचे आहेत ब्लाऊज आणि साड्यांना पिको फॉल करायचं आहे. इथं चाललंय यश, जुई आणि तन्मयचं खेळायचं. कधी कधी चांगलं खेळतात, कधी कधी भांडणं करतात. तर चालू आहे त्यांचं खेळायचं. पाय धुतले काय हात असू दे, खेळ खेळ असं इथे किरण बनवते वडापाव. तर तिनं वडापाव बनवायला लागले. मीच बनवणार होते काहीतरी, पण प्रॉब्लेम असल्यामुळं काय बनवता आलं नाही मला. मी बनवलं असतं तर आईंनाही खाता आलं नसतं, म्हणून मग किरण लागली इथं वडापाव बनवायला. तिने सगळी तयारी करून घेतली. बटाटा बनवलाय, मिरच्या तळायला लागले, पीठ मळून घेतले पोळे तळण्यासाठी. म्हटलं होतं काहीतरी गोड पदार्थ बनवायचा, काहीतरी स्पेशल पदार्थ बनवायचा, तिखट असा काहीतरी छान असा, पण काय प्रॉब्लेम असल्यामुळं मला काय बनवता आलं नाही आणि मूड हाफ झाला आपलं. असं काहीतरी ॲनिव्हर्सरी आहे आणि असा प्रॉब्लेम ही आल्यानंतर आपल्याला खूप मूड हाफ होतो आपला. किरण लागली इथं वडापाव तळायला. तर सगळ्यांनाच आवडतात वडापाव. तर चालू इथं वडापाव तळायचं. चालू आहेत वडापाव तळायचे आणि इकडं ताट पण करून घेतलंय. तर मुलं ही खाणार आहेत आता. गरमागरम वडापाव दिलेत मुलांना, सासूबाईंना. तर यांचं चाललंय खायचं. सगळेजण ज्याच्या त्याच्या सोयीनुसार टायमिंगनुसार खातात. तर चालू आहेत मुलांचं खायचं. आता मी त्या साड्यांना फॉल लावून, तर साड्यांना फॉल लावून घेते. नंतर हातावर पण हात शिलाई करायची साड्यांना. चला मशीनवरती आता मशीन लावली की पप्पाची झाल्यात साड्यांना फॉल लावून. तर मशीनवरती पहिल्यांदा लावून घेतला आणि नंतर मग हात शिलाई करून घेतले. असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला सांगा कमेंट.